नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. कर्तृत्ववान व प्रामाणिक खासदार दिंडोरीकरांनी या भारताला दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम दिंडोरीकरांचे आभार मानते. राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार बदलायची आता वेळ आली असल्याचे सांगून बहीण आणि भाऊ यांच्या नात्याला मोल लावणाऱ्या सरकारला बहीण भावांचं प्रेम समजूच शकत नाही अशी टीका करत जोपर्यंत महाराष्ट्राची तहान भागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे एक थेंबही पाणी इतरत्र जाऊ देणार नसल्याचं प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व बहुउद्देशीय हॉल इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्कर बगरे होते. कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश वरडे, संचालक दत्तू भेरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, दिंडोरीच्या माजी नगराध्यक्षा मेघा शिंदळे, तालुकाध्यक्षा शैला उफाडे, भीमाबाई जोंधळे, यावेळी खासदार भास्कर बगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती सुनीता चारुस्कर यांनी मनोगत व्यक्त केलाय. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच भारती जोंधळे, सदस्य अंबाबाई बाबुळ, भगवान गोतरणे, अरुणा वाघ आदींनी परिश्रम घेतलाय. प्रास्ताविक उपसरपंच तुकाराम जोंधळे यांनी केलंय. सूत्रसंचालन प्रवीण जोंधळे यांनी केलंय, तर आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम हिरे यांनी मानलाय. पण एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेच्या रिझल्टमुळे ह्या राज्यातल्या नेत्यांना बहीण आठवली हे बरं झालं. काय का कारण असेल, पण लोकसभेच्या आधी यांना बहिणी किती प्रिय होत्या हे सगळ्या देशाने पाहिले. महाराष्ट्राच्या मतदारांनी असा दणका दिला ना, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता बहिणींवर प्रेम करावं लागेल. पण हे दुर्दैव या सरकारचं, त्याला पण किंमत लावली. 1500 रुपये किंमत आपल्या नात्याला लावली. यांना नातच समजलं. नातं प्रेमाचं असतं, व्यवसायात पैसे असतात आणि बहीण भावाच्या नात्यात पैसे कधी येत नाही. रक्षा बंधन आहे. ते बंधन भावानी आपली रक्षा करावी ह्याच्यासाठी आहे, पैशासाठी नाही. एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.